नमस्कार. तर आज आपण नाचणीचं सत्तू बघतोय. त्यासाठी आपण ही 1 वाटी नाचणी रात्रभर भिजत घातलेली आणि आता आपण ती 2-3 वेळा चांगली धुवून घेतली आहे. आता आपण ती मिक्सरला लावून ती वाटून घेणार आहोत. हे बघा, आता आपण आपली नाचणी मिक्सरला लावून घेतलेली आहे. त्याचा चीक काढून घेणार आहे, म्हणजे त्याचा रस काढून घ्यायचा आहे चांगला. आपला आता हा चीक काढून झालेला आहे. हा आता आपण 1 तास असं साईडला ठेवणार आहे. इथे आता आपण 1 वाटी नाचणी घेतलेली, त्याच्यासाठी 1 वाटी आता आपण हे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते पण आता मिक्सरला लावून आपण त्याचा रस काढून घेणार आहे. हा बघा, आता आपण नारळाचा पण हा रस काढून घेतलेला आहे. बघा, आता आपण नाचणीचा जो चीक काढून ठेवलेला त्याला 1 तास झालेला आहे. आता त्याच्यावरती जे असं पाणी आलंय ना, त्यात आपण ओतून टाकायचं. आता आपण एका कढईत हा नाचणीचा चीक घेतलाय, त्याच्यात आता आपण जो नारळाचा रस काढलेला तो मिक्स करणार आहे. आपण आता 1 वाटी नाचणीला 1.5 वाटी गूळ घेतलाय. तशी आता आपण ही वेलची पावडर घालणार. किंचित आता चवीपुरतं मीठ घालायचं. आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर घट्ट होईपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचंय. आता आपले शिजत आलंय. आता आपण त्याच्यात थोडे वरतून काजूचे तुकडे करून घालूया. आणि आता आपण थोडंसं तूप घालणार आहे, कारण ते एकजीव होऊन आलं पाहिजे. आता हे आपलं चांगलं शिजून तयार झालेलं आहे. एवढा घट्टपणा त्याला आला पाहिजे. आता आपण ना ताटाला खाली तूप लावलेलं आणि त्याच्यात आता हे ओतलंय आपण मिश्रण सगळं. आपण हे ना असंच थंड करत ठेवूया आणि थंड झालं ना हे पूर्णपणे की त्याच्या आपण नंतर वड्या पाडणार आहे. आपलं नाचणीचं सत्तू हे थंड झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेतोय. फ्रीजमध्ये ठेवून पण हे नंतर खाऊ शकतात. हे अशा आता आपण वड्या पाडून घेतलेल्या आहे. आता आपण हे घेऊन खाऊया.